नमस्कार. आज आपण एका फार महत्वाच्या प्राचीन भारतीय ग्रंथाबद्दल बोलणार आहोत. यजुर्वेद. आपल्याकडे यजुर्वेद, कर्मकांड आणि ज्ञान का सेतू यावर आधारित काही अभ्यासपूर्ण नोंदी आहेत. त्यातून आपण या वेदाची काही खास वैशिष्ट्ये आणि त्याचं महत्त्व समजून घेऊया. सुरुवात नावापासूनच करूया का? यजुर्वेद यातच काहीतरी आहे नाही का? अगदी अगदी बरोबर. यजुस म्हणजे यज्ञ किंवा यज्ञातले मंत्र, सॅक्रिफिशियल फॉर्म्युलाज आपण म्हणू शकतो. आणि वेद म्हणजे ज्ञान. अच्छा. तर यजुर्वेद म्हणजे यज्ञाच्या विधींचं, मंत्रांचं सखोल ज्ञान. हा ग्रंथ मुख्यतः अध्वर्यू नावाचे जे पुजारी असायचे ना, त्यांच्यासाठी होता. अध्वर्यू. हो, जे प्रत्यक्ष यज्ञ करायचे. त्यांना सगळी प्रक्रिया, मंत्र अगदी व्यवस्थित माहीत असणं गरजेचं होतं. म्हणजे हे झालं एक प्रकारे यज्ञाचं इन्स्ट्रक्शन मॅन्युअल, बरोबर? पण मी ऐकलंय की याचे प्रकार पण आहेत. शुक्ल आणि कृष्ण यजुर्वेद असं काहीतरी. बरोबर बोललात. शुक्ल यजुर्वेद आणि कृष्ण यजुर्वेद हे दोन मुख्य प्रवाह आहेत त्याचे. काय फरक आहे नक्की यात? फरक मुख्यत्वे मांडणीचा आहे बरं का. शुक्ल म्हणजे पांढरा किंवा शुद्ध. यजुर्वेदात कसं आहे, मंत्र म्हणजे संहिता आणि त्याचं स्पष्टीकरण देणारे ब्राह्मण ग्रंथ हे वेगवेगळे दिलेले आहेत, अगदी सुस्पष्ट. अच्छा, सेपरेट आहेत दोन्ही. हो, आणि याची वाजस्नेही संहिता म्हणून जी आहे ती खूप प्रसिद्ध आहे. आणि या उलट कृष्ण म्हणजे काळा किंवा मिश्रित यजुर्वेदात मंत्र आणि त्यावरचं गद्यभाष्य किंवा स्पष्टीकरण हे सगळं एकत्र मिसळलेलं आढळतं. ओके, म्हणजे थोडं कॉम्प्लेक्स वाटेल वाचायला. कदाचित, पण त्याची तैत्तिरीय संहिता खूप महत्वाची मानली जाते. दोन्हीचा गाभा मात्र यज्ञ हाच आहे. अच्छा. म्हणजे एका प्रकारात जरा जास्त ऑर्गनाइज्ड, दुसऱ्यात थोडं एकत्र गुंफलेलं. मग या शाखांमध्ये काय काय असतं साधारणपणे? फक्त मंत्र आणि विधीच? नाही, त्याहून बरंच काही आहे. प्रत्येक शाखेत साधारणपणे 4 स्तर किंवा भाग मानले जातात. 4 भाग? हो. पहिला म्हणजे संहिता. हा मूळ मंत्रांचा संग्रह झाला, जे यज्ञात प्रत्यक्ष वापरले जातात. राईट. दुसरा भाग म्हणजे ब्राह्मण ग्रंथ. यात काय असतं तर यज्ञाच्या विधींचं सविस्तर वर्णन, त्यामागची कारणमीमांसा, काही कथा आणि प्रतिकात्मक अर्थ हे सगळं स्पष्ट केलेलं असतं. म्हणजे कर्मकांडाचा विस्तारच आहे हा. डिटेलमध्ये एकदम. अगदी. तिसरा भाग आहे आरण्यक. नावाप्रमाणेच अरण्यात किंवा एकांतात ज्याचं पठण किंवा चिंतन करायचं. इथे ना कर्मकांडांपासून थोडं पुढे जाऊन यज्ञातल्या प्रतीकांचा गूढ अर्थ, थोडं तात्विक चिंतन याकडे कल झुकतो. ओके, म्हणजे थोडं फिलॉसॉफिकल व्हायला लागतं इथून. बरोबर. आणि चौथा आणि अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे उपनिषद. हा तर वेदांताचा आधारच आहे. यात शुद्ध आध्यात्मिक ज्ञान म्हणजे आत्मा, ब्रह्म, परमतत्व याबद्दलची गहन चर्चा आहे. अरे वा, म्हणजे सुरुवात एकदम प्रॅक्टिकल यज्ञाच्या कृतीतून होते आणि शेवट एकदम डीप फिलॉसॉफीमध्ये उपनिषदांपर्यंत जातो. अगदी ॲक्शन टू नॉलेज असा प्रवास आहे हा. मग यात विषय काय काय येतात? फक्त ते मोठे यज्ञ, अश्वमेध, राजसूये वगैरे, की अजून काही? हो, ते मोठे यज्ञ आणि त्यांच्या प्रक्रिया हा तर महत्वाचा भाग आहेच. अग्नी, इंद्र, वरुण, सोम या देवतांसाठीचे मंत्र, आवाहनं सगळं आहे. पण ते तेवढंच नाहीये. अच्छा. यजुर्वेदात विशेषतः ब्राह्मण आणि आरण्यक भागांमध्ये विश्व कसं निर्माण झालं याबद्दलच्या कल्पना, मग अग्नी, जल, वायू, सूर्य यांचं प्रतिकात्मक महत्त्व यावर पण खूप विचार दिसतो. सिम्बॉलिझम. हो, आणि महत्वाचं म्हणजे धर्म म्हणजे कर्तव्य किंवा सामाजिक नियम, ऋत म्हणजे वैश्विक सुव्यवस्था आणि सत्य यांसारख्या नैतिक आणि तात्विक संकल्पनांची मुळं आपल्याला इथे दिसतात. त्यामुळे हा केवळ विधींचा ग्रंथ नाहीये, एका मोठ्या विचारधारेचा पाया आहे तो. हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे कर्मकांडांच्या तपशिलांमधूनच एवढे गहन विचार निघतात. मग आजच्या काळात याचं महत्त्व काय म्हणता येईल? याचं महत्त्व अनेक पातळ्यांवर आहे. एक तर हा वैदिक धर्मातला कर्मकांडाचा मुख्य आधारग्रंथ आहे. नंतरच्या काळात ज्या अनेक हिंदू पूजा पद्धती, संस्कार आले त्यांचा पाया इथे आहे. हो, हे तर आहेच. पण दुसरं आणि माझ्या मते जास्त महत्वाचं म्हणजे यजुर्वेद हा कर्मकांड आणि ज्ञान यांना जोडणारा पूल आहे, एक सेतू. तो दाखवतो की फक्त बाह्यक्रिया महत्वाची नाही, तर त्यामागचा अर्थ समजून घेणं, आत्मिक उन्नती साधणं हे पण ध्येय आहे. म्हणजे नुसती कृती नको, त्यामागे विचार हवा. अगदी. प्राचीन पुजाऱ्यांसाठी हे एक ट्रेनिंग मॅन्युअल होतंच, पण त्या पलीकडे जाऊन माणसाची कृती
आणि हे जे वैश्विक नियम आहेत, ज्याला ऋत म्हटलंय, त्यांच्यातला संबंध काय यावर विचार करायला लावतो हा ग्रंथ. कर्मकांडांमधली ती अचूकता, ती शिस्त, हे त्या मोठ्या वैश्विक सुव्यवस्थेचं प्रतीक मानलं जायचं. आणि यातला एखादा प्रसिद्ध विचार किंवा मंत्र जो या ज्ञानाच्या दिशेने स्पष्टपणे जातो. हो, नक्कीच. शुक्ल यजुर्वेदाचा शेवटचा अध्याय आहे ईशोपनिषद. त्यामधला पहिलाच मंत्र खूप प्रसिद्ध आहे. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यं जगत. ईशावास्यमिदं सर्वम. हो, याचा अर्थ असा की या जगात, या ब्रह्मांडात जे काही आहे, लहान मोठं सजीव निर्जीव, ते सगळं ईश्वराने व्यापलेलं आहे, त्याच्या अस्तित्वाने भारलेलं आहे. अच्छा. हा विचार बघा, कर्मकांडांच्या पलीकडचा आहे, एकात्मतेचा आहे, सर्वव्यापी चैतन्याचा आहे. हा त्या ज्ञानमार्गाचा कळस म्हणता येईल आपल्याला. अप्रतिम. म्हणजे यजुर्वेद हे फक्त यज्ञांच्या नियमांचं पुस्तक नाहीये, तर कृती आणि विचार, कर्म आणि ज्ञान यांना एकत्र आणणारी एक, काय म्हणतात त्याला, एक समृद्ध परंपरा आहे. अगदी बरोबर. आणि मोठ्या चित्रात पाहिलं तर प्राचीन भारतीय विचारधारेत कर्म आणि ज्ञान यांना कसं वेगळं नाही मानलं, उलट एकमेकांना पूरक मानलं, याचंच हे उत्तम उदाहरण आहे. यज्ञ हे केवळ एक बाह्य कर्म नव्हतं, तर ते एका आंतरिक आणि वैश्विक सत्याकडे नेणारं साधन होतं. खरंय. जाता जाता एक विचार येतोय मनात, हं, की जसं यजुर्वेदात यज्ञासारख्या कर्मांमधून सुद्धा सखोल अर्थ आणि तत्वज्ञान शोधायचा प्रयत्न दिसतो, तसं आजच्या आपल्या धावपळीच्या आयुष्यात, आपल्या रोजच्या कामांमधून, अगदी साध्या कृतींमधून सुद्धा आपण असा काही खोल अर्थ किंवा समाधान शोधू शकतो का? विचार करण्यासारखा मुद्दा आहे.